नेक्स्ट आहे वेक्टर ऑपरेशन्स. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं, वेक्टर म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय. स्केलर म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतं, जस्ट लाईक फक्त 10, 3, 4 फक्त व्हॅल्यू असेल. वेक्टर म्हणजे काय की त्याला मॅग्निट्यूड पण असतं अँड डायरेक्शन पण असेल, जस्ट लाईक 2 किलोमीटर इन नॉर्थ साईड, 2 किलोमीटर इन साऊथ साईड, 2 न्यूटन फोर्स ॲक्ट ऑन अ बॉडी इन सम अँगल विथ हॉरिझॉन्टल, जस्ट लाईक दिस. डायरेक्शन असं पण रिप्रेझेंट करतात. हां, एक ब्लॉक आहे, ऑब्वियसली दिस इज हॉरिझॉन्टल, याला म्हणून आपण व्हर्टिकल, त्याला वायने म्हणतात, याला म्हणतात हॉरिझॉन्टल, आणि त्याला आपण एक्सने दाखवतो. तर फोर्स या डायरेक्शनला असेल तर आपण असं म्हणू की फोर्स इज ॲक्ट ऑन बॉडी इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सपोज फोर्स डाऊनवर्डपासून असा अपवर्ड असेल तर आपण असं म्हणू की फोर्स इज ॲक्ट ऑन बॉडी इन व्हर्टिकल डायरेक्शन. This is vertical line. Sometime force act this like this. त्यावेळेस इथं काय तो अँगल क्रिएट करेल. अदरवाईज तुम्ही असं म्हणू शकता की इथं काहीतरी अँगल क्रिएट होईल. एक हॉरिझॉन्टल सोबत ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, फक्त रेफरन्स दाखवतो मी तुम्हाला. हा समजा θ1 आहे, हा समजा θ2. तर या कंडिशनमध्ये आपण म्हणणार की फोर्स ॲक्ट ऑन बॉडी in a direction which making an angle θ1 with vertical, or you can also say that force act on a body in a direction कोणतं आहे, जे डायरेक्शन अँगल क्रिएट करतं आहे हॉरिझॉन्टल सोबत θ2. द फोर्स ॲक्ट ऑन अ बॉडी इन अ डायरेक्शन विच मेक अँगल θ2 विथ हॉरिझॉन्टल. तुम्हाला फक्त असं दिलं असेल की समजा अँगल दिला आहे तुम्हाला, असं दिलं आहे की फोर्स ॲक्ट ऑन ब्लॉक इन अ डायरेक्शन विच मेक 37 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. आणि नंतर डायग्राम काढायला लावली तर तुम्ही कसं करणार, हा एक ब्लॉक आहे, 37 अँगल क्रिएट करतो आहे फोर्स, म्हणजे असा काहीतरी फोर्स असेल, आणि हा जो अँगल असेल हा तुमचा असेल 37. काय फोर्स एफ आहे, फोर्स ॲक्ट ऑन ब्लॉक इन अ डायरेक्शन विच मेक 37 डिग्री विथ हॉरिझॉन्टल लाईक दिस. फक्त ते फक्त हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच असेल असं नाही होत, इन्क्लाइन डायरेक्शनला बी असतील ते फोर्स. आता आपण बघणार आहे वेक्टर ऑपरेशन काय. त्याच्यात फर्स्ट आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन of vector by scalar. वेक्टर क्वांटिटी असेल तिथं, वेक्टर क्वांटिटी बाय स्केलर क्वांटिटी. सपोज एक वेक्टर घेतला मी, वेक्टर आपण बारने दाखवतो, बार किंवा मग ॲरो दाखवावरती एक वेक्टर घेतला आहे मी, याला मी मल्टिप्लाय करतोय बाय 2 म्हणण्यापेक्षा एक जनरल सेन्समध्ये घेऊ आपण एक्सने मल्टिप्लाय करतोय. एक्सवर बार नाही, म्हणजे एक्स इज अ स्केलर क्वांटिटी, त्याला डायरेक्शन नसेल, फक्त मॅग्निट्यूड असेल. तर या ज्यावेळेस मी एक्सने एला मल्टिप्लाय करायचं ए बारला, त्यावेळेस एक नवीन वेक्टर तयार होईल. एक्सने ज्यावेळेस एला मल्टिप्लाय करेल त्यावेळेस काय नवीन वेक्टर तयार होईल. त्या वेक्टरची मॅग्निट्यूड केवढी असेल, एची मॅग्निट्यूड इंटू एक्सची तर मॅग्निट्यूड फक्त मॅग्निट्यूड असेल, त्याला डायरेक्शन नसेल, पण एची जी पण मॅग्निट्यूड असेल ती एन इंटू दोघांच्या मल्टिप्लिकेशन होऊन याची मॅग्निट्यूड क्रिएट होईल. आणि त्याच्या डायरेक्शन कुठं असेल तर सेम ॲज एच्या डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल एक फोर्स आहे
या डायरेक्शनला 10 न्यूटन एवढा. ओके. आणि त्या फोर्सला मी एका एक्स क्वांटिटीने, एक स्केलर फिजिकल क्वांटिटीने मल्टिप्लाय केला, ज्याची मॅग्निट्यूड 2 आहे. युनिट लिहित नाही मी, एक कोणती तरी स्केलर क्वांटिटी, अजून एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस कळून जाईल तुम्हाला. कोणत्या तरी एक 2ने मल्टिप्लाय केलं कोणत्या या फोर्सला, तर न्यू क्वांटिटी जी येईल त्याला म्हणा से एफ इज न्यू वेक्टर जो तयार होईल तो ए असेल सपोज. आणि तो कसा तयार होईल, 2 × एफ बार. 2 काय आहे, एक्स. एफची मॅग्निट्यूड काय, एफची मॅग्निट्यूड आहे 10. मॅग्निट्यूड म्हणून घेता मी 2 × 10 = 20. डायरेक्शन असेल का, येस डायरेक्शन असेल. ते डायरेक्शन याचे जे डायरेक्शन असेल ना तेच एचे डायरेक्शन असेल. ए बार काय आला 20. फोर्स न्यूटन होता 20 न्यूटन. ए बार पण आता काय म्हणजे फोर्सच आहे, कारण स्केलर जी क्वांटिटी तुम्ही ती आता याला जस्ट नंबर आहे, मी याच्याबद्दल काही सांगितलं नाही की एक्स कोणती क्वांटिटी, तो फक्त नंबर आहे. तो नंबरने मल्टिप्लाय केलं तर फोर्स ज्या वेक्टर क्वांटिटीला एखादा नंबरने मल्टिप्लाय केलं असेल फक्त, ज्याची क्वांटिटी तुम्हाला माहिती नाही की तो नंबर कोणत्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करतो असं, तर डायरेक्टली त्याची सेम युनिट येईल, तीच क्वांटिटी येईल. फक्त एवढंच की नवीन वेक्टर जो ड्रॉन होईल तो याच्यापेक्षा थोडासा मोठा असेल आणि तो असेल 20 न्यूटन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करतायत वेक्टरला तर तो डायरेक्ट जनरल मल्टिप्लिकेशन होईल, जसं आपण करता आलं 2 × 10. बट त्याचे डायरेक्शन येईल. फॉर एक्झाम्पल काल एक एंडिंगला एक गोष्ट सांगितली ती वाय डायरेक्शन, एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शनच्या अलॉंगमध्ये युनिट वेक्टर असतो. हे परत येणार आहे हा पुढे, पण आता एकदम हिंटसारखं सांगतो मी. युनिट वेक्टर असतो. आता मी सांगितलं की फोर्स या डायरेक्शनला आहे, कुठं आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे. तर फोर्स कसं दाखवला जाईल आणि त्याची व्हॅल्यू आहे 10 न्यूटन. एक मिनटं हां. फोर्स अपवर्ड डायरेक्शनला आहे, त्याची व्हॅल्यू दिली आहे फोर्स = 10 न्यूटन. तर वायच्या डायरेक्शनला आहे ना तो, तर मी त्याला कसं लिहू शकतो, फोर्स = 10 न्यूटन जे कॅप. असं लिहिण्यापेक्षा 10 जे कॅप युनिट इकडं बाहेर न्यूटन. काय तो हे काय दाखवतं आहे, डायरेक्शन. तो वाय डायरेक्शनला आहे म्हणून मी त्याला जे कॅपने मल्टिप्लाय करेल. आता जे कॅपने मल्टिप्लाय केल्यानंतर काही होणार नाही, कारण काय होणार, जे कॅपच्या मॅग्निट्यूड पाहिलं तुम्ही तो 1 आहे. 10 × 1 = 10 न्यूटन. सेमच येणार आहे. जे कॅप फक्त काय कशासाठी यूज होतो इथं, डायरेक्शन दाखवण्यासाठी, पर्टिक्युलर डायरेक्शन दाखवण्यासाठी यूज केला तो जे कॅप, बाकी काही नाही. तर बघा आता ह्याच फोर्सला मी एक जनरल व्हॅल्यू घेतली मी 3, जस्ट लाईक एक्स स्केलर व्हॅल्यू ज्याला काही डायरेक्शन नाही, आणि त्याच्याने मल्टिप्लाय केलं. तर नवीन येणारा वेक्टर समजा ए घेतला मी, तर तो काय येईल, एक्स एफ बार. एक्स × आपण ओके एक्सची व्हॅल्यू मी 3 घेतली. आता एक्सची व्हॅल्यू पुट करतो मी 3 × एफ बार 10 जे कॅप न्यूटन त्याचे युनिट. हा किती येईल मग 30 जे कॅप. काय आला वेक्टर. आता हा जो वेक्टर काढला तुम्ही सेम तोच वेक्टर हा मोठा असा येईल 30 न्यूटनच्या. जे कॅप काय दाखवतोय, डायरेक्शन. फोर्सचं डायरेक्शन होतं अलॉंग वाय ॲक्सिस वरती अपवर्ड डायरेक्शनला. सपोज अपवर्ड म्हणा की अलॉंग वाय ॲक्सिस म्हणा. अलॉंग वाय ॲक्सिसचं डायरेक्शन आपण दाखवतो जेने. येणार आहे ते अजून पण नंतर येणार आहे, पण काल आपण जस्ट हिंट म्हणून त्यांनी बुकमध्ये ऑलरेडी देऊन टाकलं आहे ते. एक्स म्हणजे याचा अर्थ काय, जे आणि आय काय यूज केला जातो, ते फक्त वायच्या डायरेक्शनला जी वेक्टर क्वांटिटी आहे ना त्याचे डायरेक्शन दाखवण्यासाठी यूज केला जातो. कारण त्याच्याने याच्यावर काही जी इफेक्ट होणार नाही याच्या मॅग्निट्यूडवर, त्याच्या मॅग्निट्यूड हे 1 असतं. तुम्ही जेने आणि आयने कोणालाही मल्टिप्लाय करा तर फक्त 1ने मल्टिप्लाय होणार आहे. बट त्याचं डायरेक्शन याच्यावर न कळलं तुम्हाला, हे मी काही दाखवलं असं तुम्हाला फक्त हे लिहिलं असतं 10 जे, तर तुम्ही लगेच सांगितलं असं की सर दिस फोर्स इज ॲक्ट इन इन अ वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो आहे. मी आता तुम्हाला याच्यावरून सांगतो की मला
एक फोर्स आहे 2I न्यूटन. ओके, ॲक्ट ऑन बॉडी. एक बॉडी आहे, एक ब्लॉक आहे, त्याच्यावर ॲक्ट होतो आहे. मी तुम्हाला डायग्रॅम काढायला लावली. कशी काढणार तुम्ही? फोर्स कुठून ॲक्ट होतो आहे, तर फोर्स ॲक्ट होईल लाईक दिस. कारण काय, 2 त्याचे मॅग्नेट्यूड, आय म्हणजे एक्स डायरेक्शनला. याच्या जागेवर मी तुम्हाला अजून एक फोर्स देतो. हा F1 घ्या, F2. हा तुमच्या F1 आला हा इथं या डायरेक्शनला. F2 काय आहे, -3I न्यूटन. -3I, आय त्या सेन्सला मायनस या सेन्सला. तर हा फोर्स ॲक्ट होईल लाईक दिस. आता हे येत जाईल ते नंतर जास्त क्लिअर होईल ते. पण आता जस्ट की आय जे के काय तुम्हाला आय दिला असेल हॉरिझॉन्टली तो वेक्टर ॲक्ट होणार आहे, जे दिला असेल व्हर्टिकली जे ॲक्ट होणार आहे. आय आणि जेचे दोघांचं कॉम्बिनेशन असेल ते आपण बघणार आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये येणार आहे. त्यावेळेस काय होतं त्यावेळेस पाहू. फक्त आय आणि जे आता एकदम सिम्पलची गोष्ट आहे. आता इथं पाहिलं तुम्ही F1 इज इक्वल टू काय 2I, F2 इज इक्वल टू काय -3I, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला आहे, बाकी काही नाही. तर हा ब्लॉक मूव कुठं होईल, इकडं काय इकडं, तर ऑब्विसली सर तो ब्लॉक इकडं मूव होईल. कारण काय, हा फोर्स याच्यापेक्षा मोठा आहे. 3I हा बिगर दॅन 2I. 3I याची मॅग्निट्यूड 3I म्हणजे 3 एवढ्या फोर्सने तो ढकलतो तिकडनं, आणि हा इकडनं 2ने फोर्स 2ने ढकलतो. 3 मोठा का 2, ऑब्विसली 3 मोठा, म्हणजे त्याची पॉवर जास्त आहे, त्याचा फोर्स जास्त आहे, म्हणून ब्लॉक आपल्याकडे मूव होईल. विथ नेट फोर्स जर काढला तुम्ही याच्यामुळं, तर नेट फोर्स काय येईल, नेट फोर्स म्हणजे याच्या आणि याच्या रिझल्टन ॲडिशन होऊन येईल. तर तो ॲडिशन होऊन येताना काय होईल, 2I लागले स्लिम घ्या, ॲडिशन होताना होईल तो F1 F2. अजून बघणार आहे अजून आपण हे F1 + F2 हा तुमच्या 2I - 3I काय झाला तो -I. म्हणजे आता याच्यावर जो नेट फोर्स आहे, ज्या नेट फोर्स मूव्ह होणार आहे तो आहे -I. त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, डायरेक्शन आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे तो ब्लॉक इकडं मूव्ह होणार आहे. ओके, आता म्हणजे मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस करतो आपण एखाद्या वेक्टरला स्केलर क्वांटिटीने, ज्याची फक्त काहीतरी मॅग्निट्यूड असेल, तर येणारी जी क्वांटिटी असेल ती व्हेक्टरच असते, आणि त्याचे डायरेक्शन असेल ज्या वेक्टरला तुम्ही मल्टिप्लाय करता त्याचे जे डायरेक्शन आहे तेच डायरेक्शन असेल, आणि मॅग्निट्यूड किती असेल त्यांच्या सपोज लाईक दिस पी व्हेक्टर आहे, त्याला मी एक्सने मल्टिप्लाय केलं, एक्स स्केलर क्वांटिटी, येणारी जी क्वांटिटी असेल ती पण व्हेक्टरच असेल, आणि लाईक दिस असं काहीतरी असेल, असं दिसेल तुम्हाला. क्यूचं डायरेक्शन सेम ॲज पीचे जे डायरेक्शन असेल तेच असेल, आणि याची मॅग्निट्यूड याच्या मॅग्निट्यूडच्या एक्स टाइम्स एवढी असेल, असं लिहिलेलं आहे. म्हणजे डेफिनेशनमध्ये तुम्हाला असं दिसेल काय, मॅग्निट्यूड ऑफ क्यू इज इक्वल टू एक्स टाइम मॅग्निट्यूड ऑफ पी. आताच फोर्सचा आपण एक पाहिलं, नवीन येणारा फोर्स जो असेल, समजा एक्सची व्हॅल्यू 3 असेल आणि हा F1 आहे, आणि F1 इज इक्वल टू 10 आहे, तर 3 × 10 हा तुमचा न्यू फोर्स असेल, तो असेल 30. बघा आता क्लिअर होईल. याचे डायरेक्शन सेम ॲज F1चे डायरेक्शन, मॅग्निट्यूड काय, याचे जे 10 आहे त्याच्या 3 टाइम्स एक्स, सॉरी याच्या एक्स टाइम्स असेल, म्हणजे याच्या 3 टाइम्स म्हणजे 30. संपलं. ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजन करता तर डिव्हिजन पण एकदम सेम आहे. एक वेक्टर दिला आहे तुम्हाला पी वेक्टर, त्याला एक्स या स्केलर क्वांटिटी ना, हे बघा स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लिकेशन करतोय, व्हेक्टर टू व्हेक्टर नाही, अजून स्केलरनेच मल्टिप्लाय करतोय एका व्हेक्टरला. दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होतं, त्याच्यातून एक व्हेक्टर आहे एक स्केलर आहे. डिव्हिजनसाठी काय होईल, एक पी वेक्टर दिला आहे त्याला डिवाइड करतोय मी एक्सने, तर न्यू वेक्टर येईल, अजून त्यांच्या दोघांच्या डिव्हिजनने न्यू वेक्टर तयार होईल, तो असा असेल. काही चेंजेस नाही, याचे डायरेक्शन जे पीचं डायरेक्शन होतं तेच असेल,
आणि त्याची मॅग्निट्यूड जर पाहिली तर पीची जी मॅग्निट्यूड आहे त्याला डिवाइड बाय एक्स. जस्ट लाईक अगेन्स्ट फोर्स F1/2. सपोज F1 इज इक्वल टू 10 असेल तर हा 10/2 इज इक्वल टू 5 न्यूटन. याचे डायरेक्शन कसं असेल म्हणजे सॉरी F बार काय आला मग 5 न्यूटन आला. F बारचे डायरेक्शन F1चे असेल तेच. समजा F1 एक्स ॲक्सिसकडे तर F1ला तुम्ही असं लिहिलं असतं, एक्स ॲक्सिसकडे येतं, पॉझिटिव्ह ॲक्सिसकडे येतं. तर या हा पण कसा येईल 5 आहे. फक्त मॅग्निट्यूड चेंज झाली. मॅग्निट्यूड का चेंज झाली कारण मी याला स्केलर क्वांटिटी 2ने डिवाइड केलं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे केव्हा येतं त्याचे एक एक्झाम्पल देतो मी. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे जो येणार आहे वर्डन चॅप्टरमध्ये, वर्डन नाही थर्ड चॅप्टरमधील, थर्ड किंवा फोर्थ चॅप्टरमधील. तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स त्याचं असं म्हणणं होतं की एखाद्या ब्लॉक, एखादी जी बॉडी असेल त्याचे सपोज ॲक्सेलरेशन ए अँड मास आहे तर एम आहे. सपोज ॲक्सेलरेशन काय आहे ए, बॉडी आधी रेस्ट होती, थांबलेली होती, त्याच्यावर मी फोर्स ॲक्ट केला आहे एफ. बघा एक बॉडी रेस्ट होती त्याच्यावर फोर्स ॲक्ट केला, फोर्स ॲक्ट केल्यामुळे बॉडी मूव्ह व्हायला लागली. बॉडी मूव्ह होते म्हणजे काहीतरी व्हेलॉसिटी आली, त्या येणारच या क्वांटिटी नंतर तुम्हाला व्हेलॉसिटी येईल, ॲक्सेलरेशन येईल. सपोज त्याचे ॲक्सेलरेशन ए एवढं होतं, ए बार. तर हा फोर्स कसा डिफाईन होतो मास इंटू ॲक्सेलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड. आता तर मास जर पाहिलं तर स्केलर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन पाहिलं तर व्हेक्टर क्वांटिटी. ओके, तर इथं कोणाचं मल्टिप्लिकेशन होतं आहे, एका स्केलरचं मल्टिप्लिकेशन वेक्टरशी होतं आहे. सपोज तुम्हाला दिलं असेल गिव्हन 10 kg ब्लॉक आणि ॲक्सेलरेशन 2 मीटर/सेकंड स्क्वेअर आहे. किंवा ज्यावेळेस एफ एवढा फोर्स ॲक्ट केला, दिलं काय की बॉडी इज ॲक्ट अपॉन बाय फोर्स एफ अँड बिकॉज ऑफ दिस फोर्स इट गॉट ॲक्सेलरेशन 2 मीटर/सेकंड स्क्वेअर आणि बॉडीचा मास दिलं आहे 10 kg. देन फाइंड फोर्स. काय करायचं आहे इथं फाइंड करायचं आहे फोर्सची व्हॅल्यू, फोर्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, तर काय येईल अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ मास इंटू ॲक्सेलरेशन. मास किती 10 kg स्केलर, देन ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर 2 म्हणजे काय आलं 20 न्यूटन. ओके, मासचं युनिट आणि युनिट म्हणून न्यूटनचे युनिट क्रिएट तयार होईल तिथं. डायरेक्शन काय असेल, ॲक्सेलरेशनचे डायरेक्शन एक्स ॲक्सिसला आहे म्हणजे मी आयने दाखवू शकतो. म्हणजे याचे डायरेक्शन सपोज इथं आय राहिलं असतं तर याचे डायरेक्शन पण आय असेल. फोर्सचे डायरेक्शन आणि ॲक्सेलरेशन दोघांचे डायरेक्शन से जे हे याचे जे डायरेक्शन असेल ना ते या क्वांटिटीला डायरेक्शन येईल. ओके, दिस इज अ मल्टिप्लिकेशन. डिव्हिजनच्या एक्झाम्पल पाहिलं तुम्ही सपोज तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, नॉट अ डिस्टन्स. डिस्टन्स स्पीडसाठी यूज होतो. ओके, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इनिशियल अँड फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स असतं ते बघणार आहे आपण नंतर. बट डेफिनेशन काय तिथं डिस्प्लेसमेंट जी आहे ना वेक्टर क्वांटिटी, टाइम इज अ स्केलर ऑलवेज. टाईमला काय डायरेक्शन नसतं. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी. आता बघा व्हेलॉसिटी केव्हा मिळते आपल्याला ज्यावेळेस एका वेक्टरला एका स्केलरने डिवाइड केल्यानंतर व्हेलॉसिटी मिळते. दिस इज अ वेक्टर, दिस इज अ स्केलर. म्हणजे इथं काय होतं डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय स्केलर. देन वी गॉट न्यू वेक्टर क्वांटिटी, इथं व्हेलॉसिटी असे येत राहते. जस्ट लाईक अजून एक एक्झाम्पल आहे मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू mv, प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ बॉडी. इथं व्हेलॉसिटी काय वेक्टर आहे, मास काय स्केलर आहे. इथं यूज होईल हे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय स्केलर क्वांटिटी. जे जसं येत जातील तसं कळत जाईल ते. फक्त एवढं आठवून द्या की ज्यावेळेस एखाद्या स्केलरने आपण वेक्टरला मल्टिप्लाय करतो तर त्याची मॅग्निट्यूड त्याच्या टाइम्स स्केलरची जी मॅग्निट्यूड असेल तेवढ्या टाइम्स लिहून जाते ते. आणि डिव्हिजन करत असेल तर तेवढ्याने कमी. जनरल मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यूज करायचे आपल्याला फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर, डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय स्केलर. जनरल आतापर्यंत करतात जसे डायरेक्टली मल्टिप्लाय करा, डायरेक्टली डिवाइड करा, इट डझंट मॅटर.
फक्त डायरेक्शन देताना जी वेक्टरची डायरेक्शन असेल ती डायरेक्शन येईल. सेकंड आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. Addition and subtraction of two vectors. इथं दिलं आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. इथं असं नाही दिलं आहे की ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर अँड स्केलर. ऑलवेज एक गोष्ट आठवण ठेवायची की ॲडिशन अँड सबट्रॅक्शन सेम फिजिकल क्वांटिटीचे होतं, वेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे होणार नाही. जस्ट लाईक तुम्ही म्हणत असाल की डिस्टन्स प्लस फोर्स असं करू मी, ह्याचे काही आन्सर नाही. तुम्हाला ॲडिशन करायचे असेल 2 तर तुम्ही एक तर फोर्स प्लस फोर्स करणार, डिस्प्लेसमेंट प्लस डिस्प्लेसमेंट करणार, सेम फिजिकल क्वांटिटी पाहिजे तरच ॲडिशन होईल, अदरवाईज होणार नाही. सबट्रॅक्शन पण होणार नाही. तुम्हाला जे दिलं मी की 2 प्लस एफ बार करा, याचे काहीच होणार नाही, हे ॲज इट इज असेल 2 प्लस एफ बार. ओके, असं नाही ना की याच्या आणि त्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशन होऊन जाईल आणि नंतर डायरेक्शन मिळेल, असं काहीच होणार नाही. ओके, ते जसं आहे तसंच राहील. पहिला रूल आहे असं समजा तुम्ही की ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर क्वांटिटी केव्हा होतं, ज्यावेळेस सेम फिजिकल क्वांटिटी असतील तरच. व्हेलॉसिटीमध्ये ॲड होईल, ॲक्सेलरेशनमध्ये ॲड होईल, डिस्प्लेसमेंटमध्ये ॲड होईल, फोर्समध्ये ॲड होईल. ओके, ॲडिशनसाठी आता ज्यावेळेस 2 वेक्टर क्वांटिटीचे ॲडिशन होतं, समजा मी ए वेक्टर घेतला A1 आणि A2, दोघांचे ॲडिशन होऊ शकतं कारण सेम आहेत. ए 1 2 फक्त त्याची व्हॅल्यू डिसाईड करणार आहे. जस्ट लाईक फोर्स F1 घेतला तर 10 न्यूटन आहे आणि F2 घेतला तर 20 न्यूटन आहे तर तो फोर्सच आहे, फक्त मॅग्निट्यूड चेंज आहे. तसे 2 वेक्टर घेते मी, तर दोघांचे ज्यावेळेस मी ॲडिशन करेल तर येणारा जो पण वेक्टर असेल तो सेमच असेल, त्याला ए बारने म्हणू. असं नाही होणार की फोर्स प्लस फोर्स व्हेलॉसिटी तयार होईल, असं काही होणार नाही. एक मिनिट, फोर्स प्लस फोर्स व्हेलॉसिटी तयार होईल असं काही होणार नाही. आता हे ॲडिशन झाल्यानंतर हा जो न्यू वेक्टर तयार होतो आहे 2 वेक्टरचे ॲडिशन केल्यानंतर, किंवा मग सबट्रॅक्शन केव्हा होतं, ज्यावेळेस याची साईन वेगळं असेल, ते सांगतो मी आता. हा जे न्यू वेक्टर तयार होतो ना, याला म्हणतात रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस रिझल्टंट वेक्टर फाईंड करायला लागला तर तुम्ही काय करणार, दोघं वेक्टर्सला ॲड करणार. सबट्रॅक्शन ॲक्च्युली होतच नाही. सबट्रॅक्शन कसं होतं ते सांगतो मी तुम्हाला. बघा, ॲडिशनसाठी मी दाखवतो तुम्हाला. एक ए बी वेक्टर आहे, काय एक ए बी एवढा वेक्टर आहे, दुसरा बी सी वेक्टर आहे, ए बी बी सी. बुकमध्ये हे एक्झाम्पल घेतले, आपण अजून 1-2 एक्झाम्पल जास्त घेऊ. तर ए सी वेक्टर असा तयार होईल, कसा, ॲडिशन होऊन. तर याची मॅग्निट्यूड कशी असेल ते बघा, ए सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार. ॲडिशन सेम डायरेक्शनमध्ये म्हणून असे आले ते. समजा हा 2 हा 3 असेल तर ऑब्व्हियसली दिस इज 5. मॅग्निट्यूडचे ॲडिशन करतो मी. डायरेक्शन का असेल, जे डायरेक्शन दोघांचे जे डायरेक्शन आहे ते याचे डायरेक्शन, म्हणजे ए बी आणि बी सीचे जे डायरेक्शन आहे ते त्याचे डायरेक्शन असेल. ॲडिशन करताना जनरल ॲडिशन, फक्त आधी मॅग्निट्यूडचे ॲडिशन करून घ्या आणि नंतर ठरवा तुम्हाला डायरेक्शन काय. समजा हा तुम्ही एक्स ॲक्सिस आहे, हे बघा तिघं कुठं आहे, एक्स ॲक्सिसकडे, तर मी याला 2 आयने दाखवेल. हा पूर्ण वेक्टर झाला. 2 मॅग्निट्यूड, आय डायरेक्शन दाखवतोय, 3 इज मॅग्निट्यूड,
म्हणजे याला लिहिताना असं लिहिता येईल ए बी वेक्टर इज इक्वल टू 2i, बी सी वेक्टर इज इक्वल टू 3i, ए सी वेक्टर इज इक्वल टू 5i. ओके, मॅग्निट्यूड लिहायचे असेल तर मॅग्निट्यूड कसं लिहितो, असं लिहितो, तो असेल तो 3. सॉरी 2 3 आणि ए सीचं जे मॅग्निट्यूड लिहिलं मी येईल तो 5. काय केलं मी, ए सी फाईन करण्यासाठी दोघांच्या मॅग्निट्यूडची जस्ट टोटल केली, ती येईल ए सी इज इक्वल टू काय आला तो 5i. आता डायरेक्शन काय, तर याचे डायरेक्शन काय होतं एक्स ॲक्सिसला, याचे पण एक्स ॲक्सिसला, दोघं सेम डायरेक्शनला होते तर डायरेक्टली ॲड होऊन गेले ते आला तुमचं. आता सबट्रॅक्शन केव्हा होतं, ज्यावेळेस या दोघांमधून एक अपोजिट डायरेक्शनला असेल, ए बी इकडे आहे, क्या फक्त असं लिहा, आता नंतर सांगतो मी तुम्हाला. हा तुमच्या बी, हा तुमच्या सी. कुठं आहे, ए बी तिकडं, बी सी तिकडं, ए सी कुठं तयार होईल त्याच्या आधी मॅग्निट्यूड फाईन करू. या केसमध्ये मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे ए सी ज्यावेळेस येईल ए सीचे मॅग्निट्यूड, तर ए सीचे मॅग्निट्यूड कसं येतं, दोघांचे सबट्रॅक्शन 2 - 3, ॲक्च्युली सॉरी एक मिनटं, ए बी मायनस बी सी. बघा इथं काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बी मायनस मॅग्निट्यूड ऑफ बी सी, आणि ते पण पूर्ण होल मॅग्निट्यूडमध्ये. मॅग्निट्यूडचं काम काय असतं, मध्ये जी व्हॅल्यू असेल, जी पण व्हॅल्यू असेल, जो पण डिजिट असेल, जो पण नंबर असेल, तो पॉझिटिव्ह असो आणि निगेटिव्ह असो, त्याच्या फायनल ॲन्सर पॉझिटिव्ह येतं. मीन्स -3 इज इक्वल टू 3, 2 इज इक्वल टू 2, मॅग्निट्यूड ऑफ 2 2, मॅग्निट्यूड ऑफ -3 3, साईन निघून जातं. हे माहीत असेल तुम्हाला, झालं आहे आधी पण. तर आता ए सीची फाईन करायची मला, ए बीचे मॅग्निट्यूड, ए बीचे मॅग्निट्यूड आहे 2, बी सीचे मॅग्निट्यूड आहे 3. काय आला हे, मॅग्निट्यूड ऑफ -1, म्हणजे ॲन्सर काय आला 1 आला. ए सीच्या मॅग्निट्यूड येईल 1, म्हणजे ए सीला मी अजून डायरेक्शन देत नाही, फक्त मी ए सी लिहितो. एक बार काढला, एक वेक्टर काढला, याच्यामधून हा वेक्टर मायनस झाला, एवढा असेल तो. ओके, डायरेक्शन कुठं असेल, तर जो बिग वेक्टर असतो, दोघांमधून जो बिग वेक्टर असतो त्याचे जे डायरेक्शन असेल ते त्याचे डायरेक्शन. आता याच्यात बिग वेक्टर कोणता आहे, ए बी का बी सी, ऑब्वियसली बी सी हा बिग आहे, तर हा येईल तुमच्या ए सी. संपले बेस्ट. जो बिग वेक्टर आधी का सबट्रॅक्शन केव्हा होतं पहिले हे लक्षात ठेवा. ॲडिशन केव्हा होतं, ॲक्च्युली तुम्ही ॲडिशनच करतायत, बट ड्यू टू डायरेक्शन ते सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होतं. काही लोक असं पण शिकवतात त्याला, हां, काही लोक असंही म्हणतात की ॲडिशनच होणार काय, शेवटी तुम्ही ॲडिशनच करतायत, पण ते साईन चेंज झाला होते ना, म्हणून त्याला आपण सबट्रॅक्शन म्हणतो. कोई बात नाही. सबट्रॅक्शन काय होतं, ज्यावेळेस दोन वेक्टरचे डायरेक्शन हे अपोजिट असेल, डायरेक्टली अपोजिट असेल तर, अँड ज्यावेळेस दोन वेक्टरचे डायरेक्शन हे सेम असेल तर ॲडिशन होईल, कारण डायरेक्शनचा सेन्स खूप मॅटर करतो. आता बघा इथं काय 2i, डायरेक्ट वेक्टर टू वेक्टर पण सबट्रॅक्शन म्हणजे ॲडिशन करता येईल. बघा हा काय 2i, याला मला 3a मायनस आहे. आता मी आय दिला म्हणजे मला डायरेक्शन दाखवावं लागेल. जोपर्यंत असं होतं फक्त मॅग्निट्यूड दाखवतो तुम्ही. काय हा ए बीचं मॅग्निट्यूड, बी सीचं मॅग्निट्यूड आहे, पण मला याला वेक्टरमध्ये लिहायचे. याला ए बी कसं लिहितो मी, ए बी बारला 2i लिहितो, तर मला इथं पण 2i दाखवावं लागेल. आता हा अपोजिट डायरेक्शनला आहे, तर मी तुम्ही हा 3i दाखवेल. त्याच्या वेळेस होतं काय, ॲडिशनच्या वेळेस होतं ना ते. ओके, याला का दाखवेल मी 3i. मला न्यू वेक्टर क्रिएट करायचं आहे, मी काय करेल, ए सी इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार. रिझल्टंट काढताना ऑलवेज ॲडिशन करा. सबट्रॅक्शन ते डायरेक्शन सेन्सने कसं होतं ते दाखवतो मी, फॉर्म्युल्यात पुट करून पण करता येतं ते. ए बी प्लस बी सी रिझल्टंट मला सांगितलं की या दोघांच्या रिझल्टंट वेक्टर फाईंड करा असं सांगितलं मला. काय तो ए बी प्लस ए सी केला मी. ओके, ए बीची ए बीची व्हॅल्यू काय आहे 2i, बी सीची काय आहे हा प्लस हा -3i. ॲडिशनच करतो म्हणजे आपण, पण तो आता सबट्रॅक्शन होईल बघा त्याच्यात.
हा 2i प्लस मायनस मायनस 3i काय होईल -i. हा असेल तुमच्या a, हा तुमच्या 3, हा तुमच्या -i. त्याची मॅग्निट्यूड असेल 1 कारण आयची मॅग्निट्यूड ते 1 आणि डायरेक्शन असेल BCचे डायरेक्शन. याच्याने लवकर कळतं उलट तेवढं हे की मॅग्निट्यूड काढताना तुम्ही मॅग्निट्यूडमध्ये त्यांच्या दोघांचे सबट्रॅक्शन करा, असं करा तसं, त्याच्यापेक्षा हे लवकर कळतं. ऑलवेज रिझल्टंट वेक्टर फाईंड करायचे असेल तर ॲडिशनच फाईंड करा, बट विथ द डायरेक्शनचा विचार करा की हा या डायरेक्शनला आहे, हा या डायरेक्शनला आहे, तर मी याचे डायरेक्शन मायनस गेल्याचे मी प्लस घेईन. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल फक्त दोनच वेक्टरचे रिझल्ट निघेल असं काही नाही. मी तुम्हाला 4 वेक्टर घेतो आता. AB, BC, CD, DE 4 वेक्टर घेतले. ओके, याचे मॅग्निट्यूड आहे 2, याचे 3, याचे 4, याचे पण 4. मॅग्निट्यूड दिले फक्त मी काय दिले मॅग्निट्यूड दिलेले तुम्हाला. मला फाईंड करायचे या 4 वेक्टरच्या रिझल्टंट वेक्टर फाईंड करायचे. या कोणत्या 4 वेक्टरच्या तो काय येईल ऑब्विसली A to B, B to C, C to D, परत C to D होता आणि D to E असं आहे. म्हणजे याच्या रिझल्टंट वेक्टर काय येईल या वेक्टरच्या टेल आणि या वेक्टरच्या हेड. ते आपल्यावर डिपेंड करतं, तुम्ही कशाने पण डिनोट करा. ॲक्च्युअली इन जनरल रिझल्टंट वेक्टर आरने डिनोट करतात. ओके, A इज इक्वल टू A बार आपल्याला हा फाईंड करायचा आहे. काय करेल मी ॲडिशन करेल सर्वांचे. AB बार प्लस BC बार प्लस CD बार प्लस DE बार 4 वेक्टर लिहून घेतले. आता बघा मी काय करतो की हॉरिझॉन्टलला या डायरेक्शनला +x घेतो, या डायरेक्शनला -x घेतो. म्हणजे मी इकडं i प्लस घेतो तर इकडं -i घेतो. डायरेक्शन आधी मी ठरवून गेले. AB साठी मॅग्निट्यूड 2, डायरेक्शन कुठं त्या डायरेक्शनला मी +i घेतो, +i. BC मॅग्निट्यूड आहे त्याचं 3, डायरेक्शन कुठं तर -i. कळलं -i. हा i ना हा खरा डायरेक्शन, हा इम्पॉर्टंट आहे. नंतर CD मॅग्निट्यूड 4 अगेन्स्ट -i कारण त्याचे डायरेक्शन पण इकडंच आहे, याच्या याच्या सेम डायरेक्शन आहे. नेक्स्ट 5 का मॅग्निट्यूड इज 4, डायरेक्शन पॉझिटिव्ह सेन्सला आहे, सो परत i. काय याचे रिझल्टंट बघा 2i -3i -4i प्लस 4i. झिरो 4i मायनस ए 4i. जनरल मॅथमॅटिक्स यूज करू आपण, यूज करायचे इथं आता डायरेक्टली 0 काय राहिलं -i. म्हणजे चारहींचा जो रिझल्टंट ॲडिशन वेक्टर आहे ना, रिझल्टंट वेक्टर तो तुम्हाला असा दिसेल A to A. हा तुमचा रिझल्टंट वेक्टर आहे. याला असंही दाखवतात हां, एक्स बार असेल एखादा, वाय बार सिंगल याच्याने पण दाखवतात. ए बीच घ्यायच्या पूर्ण असं काही नाही, याला असं बी दाखवता येईल. म्हणजे इथं AB घेतला आहे म्हणून वेगळे डिनोशन घेतो मी. एक्स बार आहे, हा वाय बार आहे, हा झेड बार आहे, हा तर W बार आहे. तुम्हाला आवडेल काही बुक्समध्ये असं सिंगल याच्यानं दाखवलेलं दिसेल की या वेक्टरला बी असं दाखवेल. याचे हे दोन फक्त हा टेल आणि हेड आहे, हा त्याच्या वेक्टर आहे. तर ॲडिशनमध्ये तुम्हाला हे लिहायचे आहेत एक्स वाय झेड डब्ल्यू जे असेल ते, त्याचे डायरेक्शन जसं आहे IJK सेम. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस रिझल्टंट वेक्टर फाईंड करायला लावला ॲडिशनच करायची, फक्त डायरेक्शनचा सेन्स विचार करायचा. ॲक्च्युली हे सबट्रॅक्शन केव्हा होतं ज्यावेळेस त्यांचे डायरेक्शन अपोजिट आहे. त्यांनी डेफिनेशनमध्ये असं देताना सांगितलं आहे की सबट्रॅक्शन म्हणजे काय की दोन वेक्टर जे असतील त्यांच्या डायरेक्शनच्या अपोजिट असेल तर त्यांचे मॅग्निट्यूडचे सबट्रॅक्शन करून घ्या आणि त्याच्या
होल मॅग्नेट्यूड घ्या म्हणजे ते आन्सर पॉझिटिव्हमध्ये येईल आणि डायरेक्शन जे मोठा वेक्टर असेल जो बिगर वेक्टर असेल त्याचे डायरेक्शन सेम घ्या. जस्ट लाईक फॉर ए बीसाठी जे तुम्ही घेतलं असतं सबट्रॅक्शन तर कसं आलं असतं ते बघा. तर मी काय केलं असतं आधी ए बी अँड बी सीसाठी ओके ए सी फाईन केला असता. ए सी फाईन करताना एक मोठा मॅग्नेट्यूड घेतला असता हा तुमच्या ए बी बारच्या मॅग्नेट्यूड मायनस बी सी बारच्या मॅग्नेट्यूड. ए बी बार काय मॅग्नेट्यूड घेतलं 2 बी सी काय 3 आलं काय -1 पण याला घ्या 1च. पण हा जो आलेला आहे याचे डायरेक्शन कसं असेल जो बिगर असेल तो म्हणजे बी सी. सो बी सी का होता मायनस होता हा परत -I असावा म्हणजे या डायरेक्शनला ड्रॉ करताना तुम्हाला जो रिझल्टन ए सी येतो या डायरेक्शनला ड्रॉ करायचं एवढंच म्हणायचं आहे. रिझल्टन फाईन करायला लावला ॲडिशन फाईन करा विथ डायरेक्शनच्या सेन्सने विचार करा की अपोजिट डायरेक्शनच्या तर मी त्याला -3 देईल. परत एक एक्झाम्पल घेऊ आपण. F1 इज इक्वल टू एक फोर्स आहे F1 इज इक्वल टू 10 न्यूटन F2 इज इक्वल टू 3 न्यूटन. किंवा असं न घेता एक बॉडी आहे त्याच्यात F1 इज इक्वल टू 2 न्यूटन आहे F2 इज इक्वल टू 3 न्यूटन आहे. अनदर फोर्स आहे F3 इज इक्वल टू 4 न्यूटन. मी तुम्हाला विचारलं की या बॉडीवरच्या रिझल्टंट फोर्स काय असेल. 3 फोर्स ॲक्ट होतात बघा त्याचे डायरेक्शन दिलेले आहेत डायरेक्शन ऑलवेज दिलेलं असतात. तर मी तुम्हाला विचारलं की बॉडी मूव कुठं होईल ॲक्च्युली रिझल्टंट फोर्सचे डायरेक्शन असेल ना तिकडं मूव होईल. रिझल्टंट फोर्सचे जे डायरेक्शन असेल तिकडं मूव होणार आहे बॉडी. तर ही बॉडी ॲक्च्युली मूव कुठं होईल असं विचारलं तुम्ही आता डायरेक्टली सांगू नाही शकत की कुठं मूव होणार आहे. तुम्ही डायरेक्टली मनात सबट्रॅक्शन करून घेणार की हा इकडं 2 तिकडं 3 असं. पण त्याला फाईन कसं करणार तर मी फाईन करेल त्याला ॲज अ व्हेक्टर फॉर्ममध्ये F1 प्लस F2 प्लस F3. ऑलवेज रिझल्टंट फोर्स काढायचे असेल ही बॉडी मूव कुठं होते तर ती बॉडी त्या डायरेक्शनला मूव ज्या डायरेक्शनला रिझल्टंट फोर्स लागेल या तिघांच्या मिळून नेट इफेक्ट या तिघां मिळून जो इफेक्ट तयार होईल तो लागेल ज्या डायरेक्शनला तो असेल त्या डायरेक्शनला बॉडी मूव होईल. साधी सिम्पल. तर रिझल्टंट फोर्स काढायला ऑलवेज ॲडिशन घ्यायचे. सबट्रॅक्शनबद्दल एवढा विचार नका करू ते याच्यानंतर ते काही नाही ते म्हणजे उलट घोळ करतं ते ओके. आता F1 काय तर बघा असं डायरेक्शन होतं हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा एक्स डॅश हा वाय डॅश किंवा काही -x पण म्हणतात. इकडं काय आहे आय तर इकडं युनिट वेक्टर आहे -I. इकडं काय युनिट वेक्टर जे तर युनिट वेक्टर आहे -j हे कॅप आहे ओके. आता फोर्स बघा व्हर्टिकलला आहे F1 जे पाहिला तर त्याचे मॅग्नेट्यूड दिलं आहे 2 डायरेक्शन काय जे वरच्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह घेतो. F2चे मॅग्नेट्यूड दिलं आहे 3 डायरेक्शन काय डावट डायरेक्शनला सो -j कॅप. F3 बघा खालून लागतो असं नका विचार करू की बॉडीच्या अप्पर साईडला आहे तर पॉझिटिव्ह घेऊ तसं काही नाही त्याचे डायरेक्शन हा ॲरो इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही खालून लावला आता तुम्ही म्हणणार की सर इकडनं तर मी पुश करू शकतो ब्लॉकला वरून कसं का पुश करेल काही नाही मी काय करेन एक रोप एक दोरा बांधेल आणि त्याला असं ओढून घेईल. ओढणार तर म्हणजे फोर्स आहे त्याच्यावर अप्पर डायरेक्शनला लागणार ना. एक स्ट्रिंग असेल अपर डायरेक्शनला लागणार आहे ते फोर्स ओके. F3 कुठं आहे दिस मॅग्नेट्यूड 4 युनिट वेक्टर पॉझिटिव्ह जे. आता याचे कॅल्क्युलेशन करा हा तुमच्या 2j हा तुमच्या -3j हा तुमच्या 4j प्लस 2j 6j -3j कॅप लिहा 6j में -3j मीन्स 3j. आता हा तुमचा आला रिझल्टंट फोर्स म्हणजे या ब्लॉकवर नवीन याची डायग्राम जर तुम्हाला काढायची असेल तर ते कशी येईल हा एक ब्लॉक आहे
त्याच्यावर रिझल्टंट फोर्स 3J एवढा आहे. कोणत्या डायरेक्शन आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला. सो यू कॅन ड्रॉ लाईक दिस. तिघांच्या कॉम्बिनेशनने हा फोर्स याचा रिॲक्ट होतो म्हणजे बॉडी कुठं मूव्ह होईल? अपवर्ड डायरेक्शनला. याला अजून असं पण ड्रॉ करू शकतात तुम्ही. इट डझंट मॅटर तुम्ही असं ड्रॉ करा की असं ड्रॉ करा, काहीच फरक नाही पडत. याच्यावर फोर्स ॲक्ट होतो 3 न्यूटन अपवर्ड डायरेक्शनला. याच्या मिनिंग काय होतं आहे की कोणतरी ब्लॉकला असं पुश करतं आहे. याच्या मिनिंग काय होतं आहे कोणतरी ब्लॉकला असं ओढतं आहे. एका दोर किंवा काहीतरी बांधलं आहे त्याला अटॅच केलं आणि त्याला धरून असं ओढतं. जसं आपण काय म्हणतो ते विहिरीमधून पाणी काढतो तसं, जस्ट लाईक दॅट. याला कोणतरी ढकलतं. जसं एक कुली असतो तो आपला ते ओझं घेऊन फिर जातो तसं, बाकी काही नाही. कळलं म्हणजे ॲडिशन कसं करायचं आहे. ॲडिशन काय होतं ज्यावेळेस दोन वेक्टर हे सेम डायरेक्शनला असतील त्यावेळेस दरवेळेस ॲडिशन होतं. ते अपोजिट डायरेक्शन झालं का आपोआप डायरेक्शनमुळे ते सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होऊन जातं. बुकमध्ये दिलं आहे 2 एक्झाम्पल. ओके, आजसाठी एवढं पुष्कळ आहे. उद्या आपण नेक्स्ट काय पण आलं आता ते थोडंसं हिंट देतो मी तुम्हाला उद्या. आतापर्यंत 2 वेक्टर असे दिले असतील, दोघं डायरेक्शन सेम असेल तर आपण ॲडिशन पाहिलं. रिझल्टंट वेक्टर कसा पाहिजे? रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय की 2 किंवा 3 जेवढे वेक्टर असेल सर्वांच्या नेट इफेक्ट, नेट वर्ड काय यूज होतो, सर्व मिळून जेवढा इफेक्ट असेल तर रिझल्टंट इफेक्ट, त्याला रिझल्टंट वेक्टर. तर रिझल्टंट वेक्टर आतापर्यंत आपण 2 टाईप्सचे पाहिले. ते एक म्हणजे ॲडिशन होतं, सबट्रॅक्शन होतं. ॲक्च्युली सर्व ठिकाणी ॲडिशनच होतं. पण ज्यावेळेस सेम डायरेक्शनमध्ये असेल तर तो ॲडिशन करून येतो आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर ते डायरेक्शनच्या सेन्समध्ये तो सबट्रॅक्ट होतो आहे. पण 2च डायरेक्शन पाहिले, एक म्हणजे सेम डायरेक्शन, एक म्हणजे अपोजिट डायरेक्शन. बट एखादा ब्लॉक आहे आणि त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो आहे लाईक दिस F1 आणि एक फोर्स असा ॲक्ट होतो आहे F2, एक फोर्स असा ॲक्ट होतो आहे F3. आता बघा हा एका डायरेक्शनला आहे का, अपोजिट नाही आहे आणि सेम डायरेक्शन पण आहे. ते 90च्या अँगलमध्ये असं जर तुम्ही काढलं तर 90च्या परपेंडिक्युलर एकमेकांना. त्याचे 90च्या अँगलमध्ये 2 वेक्टर किंवा 2 लाईन्स असतात त्यांना परपेंडिक्युलर म्हणतात. हे 2 परपेंडिक्युलर आणि हा थर्ड अजून परपेंडिक्युलर पण नाही, काहीतरी अँगल तयार होतो आहे. मग अशा कंडिशनमध्ये या ब्लॉकवर रिझल्टंट फोर्स काय, मग ते फाईंड करण्यासाठी ट्रायंगल लॉ ते आता आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरपासून. ओके, ठीक आहे.